मित्रांनो, लग्नानंतरचा प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव असतो. जीवनातील प्रत्येक छोटी गोष्ट, प्रत्येक कृती आणि प्रत्येक निर्णय आपल्याला जवळ आणतो. आणि कधी कधी आपल्याला दिसतं की एक छोटीशी कृती किती मोठा बदल घडवून आणू शकते. ते घरातील सुख, समृद्धी आणि प्रेम यामध्ये एक नवं वळण मिळवण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय आहे. आणि तो म्हणजे बायकोला सरप्राईज गिफ्ट देणं. बायकोला दिलेलं गिफ्ट म्हणजे केवळ एक वस्तू नाही, तर एक प्रकारची भावना, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपण आपल्या जोडीदाराच्या भावना आणि त्यांच्या महत्वाचं ठिकाण लक्षात ठेवतो आणि त्यांना सरप्राईज गिफ्ट देतो, तेव्हा त्यांच्या जीवनात नवीन रंग बहरले जातात. एक गिफ्ट म्हणजे मी तुझ्या समोर आहे, मला तुझं महत्व आहे आणि मी इथे तुझ्यासाठी आहे, असं एक अनोखा संदेश असतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची लव्ह लाईफ चांगली असते ते लोक आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. मुख्य म्हणजे ते सुखी असण्यापेक्षा जास्त समाधानी असतात. आयुष्यात सुखापेक्षा समाधान मिळणं जास्त महत्वाचं असतं. कारण सुखाची, यशाची या व्याख्या लोक ठरवतात, पण समाधानाची व्याख्या आपण ठरवत असतो. मन शांत असेल तर ते समाधानी होतं आणि शांत मनाने यशाचे शिखर सहज गाठता येतं. फक्त त्यासाठी आपल्याला एक प्रेमळ साथ हवी असते. प्रत्येक व्यक्ती ही दोन प्रेमळ शब्दांसाठी आसुसलेली असते. प्रेम हा नात्याला बांधून ठेवणारा अतूट धागा असतो. जेव्हा घरातून प्रेमाचा झरा आटायला लागतो तेव्हा आपसूक घराबाहेर प्रेम मिळवण्यासाठी व्यर्थ धडपड सुरू होते आणि कधी कधी हातून अनैतिक गोष्टी देखील घडू शकतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्राने जोडीदाराला, विशेषतः बायकोला खुश ठेवा असं म्हटलं आहे. बायकोला गिफ्ट देताना आपल्याला तिच्या आवडीनिवडी, तिच्या व्यक्तिमत्वातले गुण आणि तिच्या प्राधान्याचा विचार करणं आवश्यक आहे. गिफ्ट केवळ वस्तूच्या रूपात न देता त्यात एक भावनिक बंध समाविष्ट करावा. कधी कधी गिफ्टच्या रूपात एक छोटंसं पत्र, एक साधं फूल किंवा तिच्या आवडीनुसार काहीतरी खास असणं गरजेचं आहे. तिच्या आवडीचा विचार करा आणि तिच्या हसण्याची आणि आनंदाची भावना नक्कीच तुमच्याशी एकत्र येईल. असं म्हणतात की बायकोच्या अपेक्षा खूप असतात आणि पुरुषांच्या फार कमी. मात्र ज्योतिषशास्त्र याबद्दल उलटा दावा करतो. बायकोच्या अपेक्षा खूपच किरकोळ असतात आणि त्या अल्पसंतुष्ट असतात. त्यांच्या मनासारखे घडले की त्या खुश असतात, मात्र त्यांचे म्हणणे डावलले की त्या रौद्र रूप धारण करतात. म्हणून सर्वप्रथम त्यांच्या विचारांचा, मतांचा, सूचनांचा आदर केलात तर त्या नुसत्या आदरानेही सुखी होतात. दोन शब्द प्रेमाचे, कौतुकाचे, आपुलकीचे आणि सहानुभूतीचे मिळाले तरी त्या संतुष्ट होतात. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील गृहिणी, जिला आपण गृहलक्ष्मी संबोधतो, ती सुखी, आनंदी, शांत, समाधानी असेल तर वास्तूमध्ये, तुमच्या करिअरमध्ये भरभराट होणारच. जर तुमची बायको सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तगादा लावत असेल आणि तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ती नाराज होते. तिचे नाराज होणे म्हणजे तुमच्या भाग्याचे दारं बंद होण्यासारखे आहे. कारण स्त्री जेव्हा प्रसन्न असते तेव्हा तिचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, ज्याला ज्योतिषशास्त्रीय भाषेत शुक्र ग्रह प्रसन्न होणं असं म्हणतात. शुक्र ग्रह संसार सुख, सौंदर्य, धनसंपत्तीचा कारक आहे. स्त्रियांचा शुक्र पालटला तर त्यांच्या नवऱ्याची सर्वार्थाने प्रगती झपाट्याने होते. स्वाभाविकच घरातील कलह संपुष्टात येतात आणि वातावरण आनंदी राहते. वास्तूचीही भरभराट होते आणि करिअरमध्येही प्रगती दिसायला लागते. त्यामुळे अगदी महागडे गिफ्ट जरी दिले नाही तरी कधी सहजच गुलाबाचे फूल, चॉकलेट, छोटीशी सहल, ड्रेस, साडीची खरेदी किंवा हॉटेलमध्ये डिनर अशा स्वरूपाचे सरप्राईज गिफ्ट द्या, जेणेकरून ती त्या सुखद धक्क्याने आनंदून जाईल आणि तुमच्या संसार रथाची चाकं सुरळीत चालून ती भाग्योदयाची वाट धरतील. बायकोला सरप्राईज गिफ्ट देण्याचा हा विचार तिला आनंद देण्यासोबतच घरात सुख समृद्धीचं दार उघडतो. गिफ्ट देताना प्रेम, आदर आणि आपल्या जीवनातील आनंद याचा विचार करावा. त्यामुळे तुमच्या नात्यात आनंद, प्रेम आणि प्रगती नक्कीच येईल आणि तुमचं जीवन अधिक विशेष होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आजपर्यंत काही सरप्राईज गिफ्ट दिलंय का? किंवा तुम्हाला कधी सरप्राईज गिफ्ट मिळालंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमच्या जोडीदारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.